राशी 13 ते 19 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी या आठवड्यात सूर्य तुळ राशीत भ्रमण करणार आहे। यासह सर्वात शक्तिशाली बुद्धादित्य राजयोग प्रभावी होईल, कारण बुध आधीच तुळ राशीत आहे। अशा परिस्थितीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुद्धादित्य राजयोग प्रभावी होईल। ज्योतिषशास्त्रात बुद्धादित्य राजयोग शक्तिशाली मानला जातो। त्याच्या प्रभावामुळे लोकांना सौभाग्य मिळेल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतील। यासोबतच या राशीला भरपूर आदर आणि धनाचा आनंद मिळतो। बुद्धादित्य राजयोगामुळे लाभ आणि प्रगती मिळेल। चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। तुळ राशी या आठवड्यात तुमची राजनैतिक समज आणि संवाद कौशल्ये विशेषतः फायदेशीर ठरतील। कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील। आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक कार्यक्रम किंवा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। तुमच्या प्रेमजीवनात आनंद फुलेल। तुमच्या आरोग्यात सुधारणा जाणवेल। तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा यांचा एक लाट येईल, जो तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करेल। तुमचे नैसर्गिक आकर्षण आणि राजनैतिक कौशल्य तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर मात करण्यास मदत करेल। या गुणांसह तुम्ही या आठवड्यात तुमचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करावी। तुळ राशी या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधांमध्ये समर्पण आणि संवादाची शक्ती विशेषतः महत्त्वाची असेल। हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधू शकता। काही काळापासून तुम्ही ज्या समस्यांना लांबणीवर टाकत आहात त्या सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी मनोरंजक व्यक्ती येऊ शकते, परंतु मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी गोष्टी हळूहळू करणे उचित आहे। तुमच्या भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका, कारण यामुळे तुमचे नाते मजबूत होईल। तुळ राशी तुमचा स्वामी शुक्र तुमच्या राशीत असल्याने या आठवड्यात तुमच्यासाठी विजयी आठवडा आहे। या आठवड्यात प्रेम आणि नवीन सुरुवात हे प्रमुख विषय असतील, कारण तुम्ही स्वतःला उबदारपणा, काळजी आणि उत्कटतेने वेढून राहू द्याल। शुक्र तुम्हाला उन्नती, प्रेरणा आणि काही भाग्य प्रदान करण्यासाठी येत आहे। तुमच्या राशीत शुक्र असल्याने तुमच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणे सोपे असू शकते, परंतु कर्क राशीतील चंद्र तुम्हाला पुन्हा लक्ष केंद्रित करेल। जबाबदाऱ्यांमुळे ताण न येता तुम्ही अधिक प्रभावीपणे कसे काम करू शकता याचा विचार करा। मंगळवारी जेव्हा चंद्र सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा इतरांकडून मिळणारा पाठिंबा पोषक ठरू शकतो, ज्यामुळे आव्हानांना तोंड देत असताना तुमचा आवाज शोधण्यास मदत होते। आठवड्याच्या शेवटी कन्या राशीचा चंद्र गेल्या महिन्याच्या ग्रहणादरम्यान सुरू झालेल्या चक्राचा शेवट करतो, ज्यामुळे तुम्हाला नवीन सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते। तुळ राशीतील भागीदारी या आठवड्यात केंद्रस्थानी आहे। शुक्र राशीतील संबंध आणि सामायिक दृष्टिकोनांवर भर देत आहे। या वेळेचा उपयोग कुंपण दुरुस्त करण्यासाठी किंवा सध्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी करा। हा गतिमान प्रभाव कामाच्या ठिकाणी देखील पसरतो, जिथे सहयोगी प्रयत्न फुलतात। आव्हानांना कार्यक्षमतेने तोंड देण्यासाठी तुमच्या राजनैतिक कौशल्यांवर विश्वास ठेवा। आर्थिक वाटाघाटी काळजीपूर्वक पुढे जाव्यात। सर्व व्यवहारांमध्ये बारीक प्रिंट काळजीपूर्वक वाचा। रोमॅन्टिक शक्यता अनुकूल दिसतात, विशेषतः नवीन संबंध शोधणाऱ्या अविवाहितांसाठी। आठवड्याच्या मध्यात मंगळ जलद निर्णय घेण्यास उद्युक्त करतो, विशेषतः तंत्रज्ञान आणि रणनीती क्षेत्रात। तुमच्या अंतर्दृष्टीवर कार्य करा, परंतु चढउतार परिस्थितीत लवचिक राहा। आरोग्य दिनचर्या संतुलन समाविष्ट करून कार्यक्षमता मिळवतात। या आठवड्यात पौष्टिक बदलांचा शोध घ्या। सर्जनशील छंद स्वीकारा किंवा ब्रह्मांड देत असलेल्या प्रेरणा मिळवण्यासाठी कलेत रमून जा। आठवड्याचा शेवट सामाजिक वचनबद्धतेचे सुसंवाद साधण्यासाठी कदाचित एका आकर्षक जिव्हाळ्याच्या मेळाव्याद्वारे स्वतःला उधार देतो। शांती आणि परस्पर समंजसपणा वाढवण्यासाठी प्रियजनांसोबत कोणत्याही प्रलंबित वैयक्तिक मावतींना संबोधित करा। तुळ राशी या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचे ग्रह संक्रमण 18 ऑक्टोबर रोजी रात्री 9:39 होईल, जेव्हा गुरु कर्क राशीत प्रवेश करेल। या संक्रमणामुळे तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये आणि आत्मसन्मानात एक नवीन संतुलन मिळेल। कर्क राशीतील गुरुच्या भ्रमणामुळे नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल। या आठवड्यात अविवाहित तुळा राशीच्या लोकांना जुन्या ओळखीच्या किंवा मित्राशी पुन्हा संपर्क साधू शकतात। संभाषण हळूहळू वाढू शकते, परंतु घाई टाळणे महत्त्वाचे आहे। तर विवाहित किंवा वचनबद्ध लोकांनी त्यांच्या जोडीदाराशी संवाद साधताना सावधगिरी बाळगली पाहिजे। गैरसमज टाळण्यासाठी भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची ही वेळ आहे। कुटुंबातील सदस्यांशी किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सामान्य होईल।
प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी आणि भावनिक संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवार अनुकूल असतील। तुळ राशी, या आठवड्यात कर्क राशीतील गुरुचे भ्रमण तुमच्या कारकिर्दीत नवीन जबाबदारी आणि स्थिरता दर्शवते। तुळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या दिशा आणि प्राधान्यक्रमांवर पुनर्विचार करावा। सोमवार आणि बुधवारी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या क्षमतांची चाचणी घेता येईल। पदोन्नती किंवा नवीन नोकरीची आशा असलेल्या लोकांनी आठवड्याच्या अखेरीस चांगली बातमी मिळू शकते। तर व्यावसायिकांनी या आठवड्यात करार आणि कागदपत्रांवर विशेष लक्ष द्यावे लागेल। भागीदारीत काम करणाऱ्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट असल्याची खात्री करावी। गुरुवारपासून येत्या काळात कामाच्या ठिकाणी आदराने ओळख वाढेल। तुळ राशी, कर्क राशीतील गुरुचे भ्रमण आर्थिक आघाडीवर स्थिरता आणेल। या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना खर्च आणि बचत यांच्यात संतुलन राखावे लागेल। सोमवारी अनपेक्षित खर्च येऊ शकतात, तर शुक्रवारी प्रलंबित कर्ज परत मिळण्याची शक्यता आहे। पैसे उधार देण्यापूर्वी कुटुंबाचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे। गुरुचा प्रभाव तुमची आर्थिक समज वाढेल, ज्यामुळे तुम्ही घाईघाईने घेतलेले निर्णय टाळू शकाल। रविवारपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुळ राशी, या कर्क राशीत होणारे गुरुचे भ्रमण मानसिक संतुलन आणि भावनिक स्थिरता सुधारेल। तथापि 16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान जेव्हा चंद्र सिंह राशीत असेल, तेव्हा तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या दिनचर्येकडे आणि झोपेकडे लक्ष द्यावे लागेल। सकाळी चालणे किंवा ध्यान केल्याने मानसिक आराम मिळेल। गुरुवारी कामाचा ताण जास्त असेल, म्हणून तुमच्या दिवसाचे आधीच नियोजन करा। शनिवार आणि रविवारी विश्रांतीसाठी वेळ बाजूला ठेवा। तुळ राशीसाठी या आठवड्यात भाग्यशाली रंग गुलाबी असेल आणि भाग्यशाली क्रमांक 6 आहे। बुधवारी देवी सरस्वतीला पांढरे फूल अर्पण करा आणि शुक्रवारी पांढरे कपडे घाला। शनिवारी मुलीला भेट द्या आणि सोमवारी साखरेचे दान करा। यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल आणि नात्यांमधील संघर्ष कमी होईल। एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम असेल।